राजनी स्पोर्ट्स संघाने काल इथे सुंदर सामने जिंकले होते. आपल्या गोलंदाजाच्या जीवावरती तर फलंदाजीच्या जीवावरती विजयी झालाय तो काट्या 11 गावराई संघ. त्यामुळे ही लढत निश्चितच चांगली होईल. अशा खेळाडू त्यांचे प्रोफेशनल आहेत दोन्ही संघात. बघा कोण झाले ते दिसतोय. रामदेव क्रीडा सुरुवात झालेलीच आहे. कोण हा त्याच्या फटकावतोय. हे 6 आणि 6 प्रसाद डंगरे दुकानदारांनी सुद्धा गर्दी केलेली. सामन्याला सुरुवात होत आहे. अजिंक्य पाटील. धन्यवाद बाबूरावजी मसूरकर. अंतिम सामना या ठिकाणी रंगता ब्राह्मणदेव क्रीडा मंडळाच्या मैदानावर तात्या 11 गावराई विरुद्ध लाजरी स्पोर्ट्स कुडाळ. गोलंदाजी करताना लाजरी स्पोर्ट्स कडून शिवा, पंच म्हणून देवीदास कोट आणि विलास पेडणेकर. अनुभवी जोडी. पहिले चेंडू फुलटॉस पद्धतीचं सामना केलं गेलं. एक धाव तर निश्चितपणे मिळतली दुसऱ्या धावेसाठी. पहिल्या चेंडूवर थोडासा गचा क्षेत्ररक्षण केला जाता, बहाल केली जाता. एक धाव. परिणामी धावसंख्या मिळतली 2. पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात म्हणून केल्या जाते. तात्या 11 गावराई संघाकडून चांगले नामवंत खेळाडू या ठिकाणी प्रतीक गावडे, प्रजेश रावले, दर्शन बांदेकर चलो तात्या 11 गावराई संघ. दोन धावण्याची संघाची धावसंख्या धाव फलकावर 2. चांगल्या प्रकारे कट केलो चेंडू. क्षेत्ररक्षक उपस्थित. एकच धाव. धावसंख्या पोचली 3 वर. ब्राह्मणदेव क्रीडा मंडळाच्या मैदानावर भरगच्च प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगणारा हा सामना आजच्या जत्रोत्सवाच्या दिवशी मेगा फायनल या ठिकाणी बघूक मिळतात. प्रजेश रावले मॅन फ्रॉम कट्टा. प्रजेश रावले धुवाधार फलंदाज ज्यांनी आतापर्यंतच्या या सामन्यात घणाघाती फलंदाजी करून संघात अंतिम फेरीपर्यंत घेऊन आणला तोच प्रजेश रावले स्ट्राईकवर. प्रजेश रावले जेव्हा स्ट्राईकवर येतात तेव्हा मैदानावर थोडीशी हालचाल होतात आणि तशी जोड देता प्रेक्षकांची पांगापांग केली जातात. पहिल्या चेंडूवर मोठा फटको मारून तो प्रयत्न. वाईडची दाद बघता पण पंच देवीदास कोट यांच्यावर परिणाम कसलेच बघूक मिळणार नाही. परिणामी एकदा चेंडूची सांगता मालवणीत ते का होलवण्या म्हणतात आणि क्रिकेटमध्ये होलवण्या काही एक किंमत नसतात. पुन्हा एकदा होलवतो प्रयत्न आणि होलवला जाता. क्रिकेटमध्ये मगाशी सांगितलंय होलवण्या काही एक किंमत नसता. मालवणी सांगत वाला मुलांनाचा नाना आणि तालाशिवाय गाणं त्याचा जसं उपयोग नसता तसं क्रिकेटच्या मैदानावर होलवण्या काही एक उपयोग नसता. जकडून धरला असा प्रजेश रावले सारख्या खेळाडू चांगली गोलंदाजी शिवाची पूर्णपणे अभ्यास केलेला असा प्रजेश रावलेच्या फलंदाजीचं आता मात्र कारण जोडालो बाद होऊ शकता परंतु नो बॅन्स लाईन क्षेत्रात आणि रनिंग बिटवीन द विकेट चांगला असल्यामुळे 2 धावा मिळते. 2 धावांची धावसंख्या पोहोचता 5 वर. चांगली गोलंदाजी शिवाची बघूक मिळतं. मर्यादित 6 षटकांचा सामना असा. पुन्हा एकदा प्रजेश रावले स्ट्राईकवर. प्रेक्षकांची अपेक्षा चौकार षटकारांची आतषबाजी कधी बघूक मिळतली याच्यासाठी सकाळपासून जागा अडवून ठेवलेली असा प्रत्येकाने चांगल्या रीतीने फटको बघूक मिळालो. प्रजेशच्या बॅटपासून जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतं एक धाव तर निश्चित घेतली जाते. धावसंख्या पोचली 6 वर.
षटक संपता पहिल्या षटकातील 6 धावा. खेळपट्टीवर खेळणारे फलंदाज सफल होतात आणि वाईट डाग मागतात. आता आपण टीव्हीवर नेहमीच पाहतो सफल झालेला कुठलाही बॉल वाईट दिला जात नाही. जी महत्वाची फलंदाजाने सफल झाला तो वाईट दिला जाणार नाही. आपल्या जागेवर उभं राहून खेळायचं आहे. आंतरराष्ट्रीय आपण पाहताना बघतो कुठलाही फलंदाज आपलं क्रीज सोडून किंवा घेतलेले ताण सोडून कधीच पुढे जात नाही. प्रजेश रावले असो खेळाडू असा जो आत खाल्याशिवाय इंगळे वाका शकता असो प्रजेश रावले जर मनात ठरवल्यानंतर एखाद्याचं किले करूच तर कशा पद्धतीने केलं जाता हे प्रजेश रावले आतापर्यंत दाखवून गेलो असा. प्रजेश रावलेच्या बॅटमध्ये संपर्कात चेंडू इलो नाही. परिणामी निर्धाव चेंडूची सांगता इल्यापासून हलवणं बघूक मिळता. प्रजेश रावलेच्या बॅटपासून अशी बघूकची सवय नसल्यामुळे प्रेक्षकांचा सुद्धा थोडीशी निराशा या ठिकाणी होत मिळता. चांगल्या पद्धतीचा सामना रंगातो ही अपेक्षा प्रेक्षकांची. आता मात्र चांगल्या रीतीने कट केलं गेलो. नो मॅच लँड क्षेत्रात चेंडू ढकललं गेलो. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलं गेलो आणि धाव संख्या पोहोचली 8 वर. 2 धाव्याची चांगला रनिंग बिटवीन द विकेट प्रजेश रावलेचा डावकर हाती तो फलंदाज एक पंचकोशीत नव्हे तर सिंधुदुर्ग राज्य स्तरावर खेळलेलो प्रजेश रावले. कालच्या सामन्यात प्रजेश रावलेची फलंदाजी भोगूक मिळाली. 3 ओढले आकांडाच्या पैलाडी फटके भोगूक मिळाले. प्रजेश रावलेच्या बाबतीत सांगायचा झाला तर घरात भय असता बापाचो, प्राणात भय असता वाघाचो आणि क्रिकेटच्या मैदानावर भय असता तो प्रजेश रावलेचो. बघूया प्रजेश रावले अशा पद्धतीने या ठिकाणी खेळी करतो. मोठो फटको सांगितल्याप्रमाणे प्रजेश रावलेच्या बॅटपासून येऊ परंतु 7 धावांवर त्याला नोंद केली जातली. ज्यावेळी थैंक यू. अभी तो चौका मारा है, छक्का तो भी बाकी है. आगाज देखा है आपने, अंजाम तो भी बाकी है. धन्यवाद प्रजेश रावले. एक खणखणीत चौकार प्रजेश रावलेच्या बॅटमधून. त्या चौकारानंतर 1 धावेसाठी धावले. 1 धाव घेतली. धाव संख्या पोहोचली 13 वर. गौरव मोरत यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 200 आणि प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये. चौकारासाठी 200 रुपये लागू झाले प्रजेश रावलेसाठी आणि 1 विकेटसाठी 100 रुपये. थँक्यू डीजे समीर परब, ऑपरेटर निलेश गावडे, सर्वेश दगडे, इच्छापूर्ती मंगल कालने उरस आणि निशांत डीजे. या सामन्याची सुरुवात दाखवून दिली प्रजेश रावले. कशा पद्धतीने प्रजेश खेळी करतो. प्रजेशच्या खांद्यावर जबाबदारी तात्या 11ने काय सोपवलेली या दाखवता प्रजेश. फुलटॉस पद्धतीचा लॉलीपॉप चेंडू तिथं समाचार घेतला गेलो लेफ्टच्या दिशेने. पंचविलास पेडणेकर दर्शवतात की हे 2 धावा घोषित स्वरूपात असत. 2 धावेची धाव संख्या पोहोचली 15 वर. पंच म्हणून विलास पेडणेकर आणि देविदास घोष यांची वर्णी लागली या अंतिम मेगा फायनल साठी. पुढे येऊन सरसावले फटको असा अखंडाच्या दिशेने जाता. पूर्ण धावसंख्या किती मिळतली असा इशारा पंचांचा येणे बाकी असतात तेव्हा 7-12 वर नोंद घातली जातली आणि तेव्हा धडे वाटप केला जातला. 2 धावांनीशी धडे वाटप केला गेला आणि 2 धावांनीशी धाव संख्या पोहोचली 17 वर. या ठिकाणी टाटा इलेव्हन संघाच्या टीमसाठी संतोष सामंतकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे चांगला खेळ करण्यासाठी.
17 धावा फलकावर लागल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आपल्या संघात दाखवतो काय बघू तर लागात समोर असा प्रजेश रावले आणि मसूरकरजी या प्रजेश रावलेबद्दल सांगायचं झाला, मालवणीचं सांगायचं झाला, या खेळाडू जर खुटी मारून दिले नाही तर हे निश्चित मोठी उभी करतो. 100% एकदम गरज असतं. प्रजेश रावले सूर गवतलेला आहे त्याला. त्याच्या टप्प्यात चेंडू आले, नक्कीच ते सगळे चेंडू आपला देव पार करतील आणि बघता बघता धावात जा डोंगर उभा करून देऊ संघासमोर. धोकेदायक खेळाडू एकदम डावा होते प्रजेश रावले. प्रजेश रावलेच्या बॅटलचे अखंडेच्या पहिलाडी सीमारेषा पार खट्ट्यार बॉट आणि जागेर पलटी, टांगा पलटी, घोडोत्तराळ षटकार. मनाच्या कार्यक्रम हुजरा बॉल द्यायचा आहे किरण पालकर. बाबूराव मुसळकरजी मगाची एक बॉल पूर्वीच मी सांगितलं तर लगेच या बॉलवर बघून मिळाला असा वाटला नाही होता, पण यो खेळाडूच तसो असा. प्रजेश रावले मॅन फ्रॉम कट्टा. बोलात आणि फुलात गाठ पडली आणि तरकावून दिलं मंदिराच्या वरून 7 धावांसाठी. थँक्यू डीजे. त्या क्रीडा मंडळाकडून बहुतेका एक दिमागदार असं आयोजन, एक शानदार आयोजन या ठिकाणी गेले 15 दिवस सुरू मिळतात. किरण आपल्या पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ले, आता कशा पद्धतीने गोलंदाजी करतो दर्पण बघू नेता किरणच्या गोलंदाजीतून बघता भजी नागता विनोद पद्धतीचं वांतर चेंडू प्रमुख नेता मानवनी संघाचा झाला तर स्वरूप घेऊन याचं सूर आम्ही तयार झालो. संघाचं एक आवडत्या स्वरूपात धाव मिळता आणि धावेनीची धावसंख्या प्रत्यक्ष 20 वर. मात्र मागाशी मी सांगितलेले रानात भय वाघाचो, घरात भय बापा दिसलो आणि मैदानावर भय असता तो प्रजेश रावले तो ह्या स्वरूपीचा. पुन्हा एकदा पहिलीची दाग नसता पंच देवीदास स्पोर्ट फेटावून लावतात. पंचांचे निर्णय पूर्णपणे अंतिम असतील. थोडे बाहेर सुन गेलो बॉल मोठे सातबारावर किती होतली कदाचित झोलबाद आणि कारंजे घेऊन पडलो. प्रजेश रावले या ठिकाणी षटकार भारत बाद झालो. एकापेक्षा एक गाणी डाउनलोड करून घ्यावा. एक वेगवेगळा तुम्ही प्रयत्न कधी करून द्यायचे नसतात. प्रयत्नाची पराकाष्ठा ही जेही चालू द्यायची असतात तरच यश मिळतात या दाखवून देतात. किरण हॅलो काय होता ती गवळ मोठे मोठे फटके मारूचे प्रयत्न चेंडू खाली रोवता यष्टी दक्षिणेकडे जाता निर्धाव चेंडूची सांगता समाप्त होता. अशा रीतीने धावसंख्या 13 ते 24 वर. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर एक चांगली गोलंदाजी दुबकपेचा गती परिवर्तन दुबकपेचा. किरण आता मात्र चेंडू हातासून निसाटलो आणि एका मानवनी म्हणत आलं तर चेंडू पवनलो लावलो. कौतक आपण म्हणतो की पवंडी कौतक असतो तशा पद्धतीचं चेंडू रोवलो आणि इंग्रजीत एका मात्राचं जेल बोलायचं म्हणतं. बरोबर नसेल देशपांडे कधी या ठिकाणी गुरु मिळालं थोडंसं हेलिकॉप्टर पद्धतीचं शॉट या ठिकाणी पण धावसंख्या मिळतील एका धावण्याची धावसंख्या करतात.
25 वर हॅलो प्रजेश रावले बाद झाले. आमचे अतुल वेळूकर सांगतात तात्या येऊन त्यांना त्याच्यापेक्षा एक खेळाडू असत तरी प्रजेश रावले बाद झाला तरी काही एक फरक पडायचा नाही. म्हणजे आलेले त्यांच्याकडचे सांगत आला ती एक चुकली एकटी गाडी तर वशाळ पडला नाही साऊंड गाडी. Then from पेडणा गुरु आरसकर हे सुद्धा डावखुऱ्याचे तो फलंदाज. अतुल वेळूकर आणि तात्या यांची अभ्यास होता या मैदानावरचा. तो डावखुऱ्या फलंदाज जास्तीत जास्त ठेवलेली असत. त्यांनी अतुल वेळूकर फलंदाज कसं केलं होतं जेवढे डावखुऱ्या फलंदाज असतील तेवढे गाडी बसायला पटकन यावा. आणि षटक संपता तिसरा 3 षटकाची धावसंख्या पोहोचली 26 वर. बाबूराव नगरकर काय वाटतं तुमचा किती धावसंख्या पोहोचली आणि कशा पद्धतीने या धावसंख्या करूची लागत तर एक चांगला एक आव्हान ठेवता लागत. नक्कीच मला वाटतं 75 राजांनी कारणावरून दर्शन बांधकर राजन सरकर संजय यांचे बाके आणि समोर एक बॅटच्या उभा तो गुरु आरसकर त्याच्या बॅटच्या टप्प्यात चेंडू आले तर नक्कीच मंदिर पार करतील त्यांच्याच नाही. आमचे सिद्धेश पेडणेकर सांगतात किलोला आता गोलंदाजी केली. कालच्या दिवसात अप्रतिम गोलंदाजी केली आणि आपल्या संघात फायनल मध्ये येण्यासाठी या ठिकाणी मदत केली. तोच सोहेल शेख चांगली आरसरच्या बॅट असतील आणि चांगला क्षेत्ररक्षण एक चपळ क्षेत्ररक्षण परिणामी एक धाव एका धावणीची संघाची धाव तर त्या फक्त 27 वर. सलामी केलेलं प्रतीक एक बाजू लावून धरले असा आणि दुसऱ्या बाजून अतुल वेळूकर तात्या जबाबदारी दिली आहे की दुसऱ्या बाजून निवडून रोज काढायचो आणि प्रतीकने एका साईडून बाजू लावून धरायची. हा तीन प्रकारचे चेंडू घोषित क्षेत्रात आहे. एक धाव असं विलास पेडणेकर या ठिकाणी. विलास पेडणेकर यांच्याबद्दल मी नेहमी सांगते की एक वेगळ्या स्टाईलचे पंच म्हणून लोक देतात. आपण इंटरनॅशनल लेवलला डिकी बॉल बघितले, डेव्हिड शेफर्ड बघितले, दिलीप बावडन बघितले आणि स्थानिक मैदानावर दिलीप सावंत यांच्यानंतर विलास पेडणेकर यांची एक वेगळी स्टाईल असा ते तुमचा 14 षटकार गेल्यानंतर आणि वाईट गेल्यानंतर बहुत मिळते. आपण प्रकारचा चेंडू रोडो खेळांडो आणि आत्मा घात केलं गेलो आणि बाद अंतरातलं. मुंबई इंडियन्स संघात जिथो समावेश झालो तो दर्शन भांडेकर या ठिकाणी ब्राह्मणदेव क्रीडा मंडळाच्या मैदानावर गाठ घेताना वाईट स्वरूपात चेंडू धुमत येता बघता भजी मागता एवढे म्हणजे पंचवीला पेडणेकर दोन्ही समांतर घोषित करतात की हे वाईट असा अवस्था स्वरूपात ही एक धाव म्हणजे समुद्रात मासवणी तरीच माल युद्ध मला समज दर्शन बघून थोडंसं आपण सफल झालो सफळचे धावसंख्या पोचली 30 वर.
खरोखर काय बघून घेता एका चेंडूवर जो चेंडू सहजसोबत घेऊन होतो तो घेऊन सुटलो आणि त्यानंतर अगदी धावत बांधली संपता बॉल लावलं होतं तरी निश्चित फलंदाज धावची झालं होतं या धडपण या प्रेशर अंतिम सामन्याचा होता त्या धडपण बघूच नाही का परंतु त्याच्या समजावला जाता त्या खेळाडू मोठा मागे करू शकता जीवदान दिलेला एका चेंडूवर 2 जीवदाना फलंदाजात मिळाले गुरु आरोकर सारख्या तगड्या फलंदाजात खरोखर भेट देता आणि निरंकार ताट घेता त्या असा भूक मिळाला आणि कधी कधी असा बघत घेता नशीब जर स्वतः असा तर त्या वेळात काय होईल सांगू शकलं नाही हे जसं हे बरो त्याचं खेळ बरो दर्शन बागेकरच्या बॅटपासून फटकेपर्यंत क्षेत्रातून चांगल्या टीम केला गेला निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या पोहोचली 31 वर आपली चेंडू दर्शन बांधेकर मॅन फ्रॉम डोबा सैन्यकर समांतर गंगात करून सांगतात की हे षटकार अखंडाच्या परिणामी करतो गौरव 200 परत गेलेले असत धावसंख्या पोचली 37 एका षटकाराची मोठ्या कटको धमक मिळालं दर्शन बांदेकरच्या बॅट बसत दर्शन बांदेकरच्या जर टप्प्यात चेंडू तर निश्चित त्याची पिटाळणी केली जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर अखंडाच्या बैलाडी हत्यार बोर्ड आणि जागेवर पलटी रुपेश तांडेल आपला वैयक्तिक दुसरा शतक घेऊन गेला होता संघटनचे 5वे शतक रुपेश तांडेलचा कामगिरी कोणीची लागत रुपेश तांडेला धावसंख्या पोहोचली 37 वर 4 षटकाचे 37 धावा मर्यादित 6 षटकांचं सामनं जास्तीत जास्त उद्दिष्ट ठेवता लागत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाबूराव मुजुमकर यांनी सांगितलं की 75 धावांचा तरी शेवटचे 12 चेंडूंचे खेळ शिल्लक गुरु आरोस्कर स्ट्राईकवर जीवदान मिळालेला असा जेवढं ताजे कशावरती घेतले जातो ऑस्ट्रेलियाचे स्टीव्हन एकदा जीवदान मिळाला ते स्टीव्हन ओळखच खेचून आणलं लाईनमन आणि सगळे प्रेक्षक बाउंड्रीच्या कृपया बाहेर बसायचा असा तेवढा स्कोप पंच कृपया सामने चालू करू असा तेवढ्यासाठी सामन्यावर लक्ष द्या प्रेक्षकांना आम्ही बघतो मोठा फटका गुरुच्या बॅटला शोध टांगा पलटी घोडे फरार सोय काढण्याचा क्रम होता त्याची तो मोबदला द्यायचं लागतं रुपेश तांडेल सारख्या गोलंदाजा षटकारणीशी पुन्हा एकदा मोठं फटका पोहोचले आलो एक भरत पालकर तिथे नव्या बाजूला करा भरत पालकर बांधण्याच्या बांधायच्या मंदिरात चला बाहेर करा रे देऊ देऊ आणि धाव फलकावर डबल चौको लागलो 44 धावा
आता गुरु आरोस्कर या ठिकाणी तळाचे बंद फलंदाजी. दर्शन बांदेकर फ्रॉम देवबाग बघूया कशा पद्धतीने उपयुक्त सामना केलं जातं. मोठा फटका सीमा रेषेत पार. हिंदी सांगितलं झालं तर पंजाब तो हरियाणा अशी गोलंदाजी रुपेश ताजेंची. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने जात मागितली आता व्हॅलीची उचलून जातं देवदास सोप आणि पुन्हा एकदा नंतर चेंडूच्या स्वरूपात एका धावणीची भर पडली. धावसंख्या झाली 52 52. दोन गरीबात 52 धावा. थोडासा धडपण धोक मिळता. एका शेतकऱ्याचा जो धडपण असता त्या धोक मिळता. दर्शन बांदेकर बाबतीत सांगत झाला तो जो इंसान पानी से नहाता है वो सिर्फ कपड़े बदलता है और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. इतिहास बदलणार दर्शन बांदेकर हेलिकॉप्टरचे शॉट घेऊन पण चेंडू जो पोचवतो तो खाली गेलेला आहे आणि एकच धाव. धावसंख्या पोहोचली 53वर. मोठ्या धावसंख्येच्या दृष्टीने वाटचाल सुरू तात्या 11 गावराईची. तात्या मेसई आणि अतुल निवेदकर दोघांनी वेळांवर देवपान केल्याने तो देवपानाची चोर या हरिशुक्रवारच्या मैदानावर कशी बघूक मिळाली नाही. तो बघूचा लागा या लागलीसोय सगळ्याकडे मोठा देवपान असला तरच ही चोर काय होती होतो. पटको पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट बघूक मिळता पण धावसंख्येत मिळतली आहे. पण धावा फलकावर लागले. शतक सगळ्या 5 रुपये सांगायचा छत्रपती हक्का ठेवलेल्या लागोमाच्या 500 जोर कार्यक्रम मारणारा दर्शन बांदेकर समोर फलंदाजी करते. बाबूरावजी मधुरकर सांगितलं की 5 षटका त्यांनी लागोपाठच्या 5 चेंडू मारले. पण सन्मान देण्यासाठी त्याचे मोठेपण असा शेवटचे चेंडू त्यांनी प्लेड केले. ते असं महान खेळाडू असा दर्शन बांदेकर ज्याचा विशाल असा मन असा असो दर्शन बांदेकर. एक माणुसकीचं दर्शन सुद्धा या दर्शनच्या फलंदाजीतून घडून मिळतात. दोन्ही साहेब संस्थानाचे बंद फलंदाज असतात यांच्या मनात दिला तर दोघजण काय क्लेश करतील आणि काय कशाचा करून ठेवतील त्या सांगू ठेवता नाही. आसेकर कसा नाट्यबंधू तर नाट्यप्रयोग रात्री ठेवतो तर त्याच्या आधी ह्या देशाच्या रंगाची चिन्ह दिसतात. या ठिकाणी फटको होतो म्हणून फिरवले हाकेंद्रच्या फलंदाजी फटको. पुन्हा एकदा तसा धुडूक देता. एक षटकानंतर दुसरे चेंडू वाईट स्वरूपात दर्शन धुडूक देता या ठिकाणी आणि धावसंख्या लिहून ठेवलेली असायची 62वर. फटको गुरुच्या बॅट बसून षटकार षटकारांशी बिटावून लावला. भविष्य लागता त्या ठिकाणी म्हणूनच आम्ही मानवच सांगतो काचकसरून कामाने जीएसटी गमावला. पुन्हा एकदा समुद्रात मासवानी तडीक न्याय आता भूमिक नेता जो एक चाव खेळता नेता कमलती आता मात्र काळजीचं नाही लागलो या चेंडूवर आणि बाद झालो गुरु. काही सुद्धा एक धाव मिळाली आणि व्हायचं एक तुम्ही घेऊन गेले आता राजन केळकर फलंदाजीसाठी
कारण जोड्याला असा क्षेत्रेश्वर असा खाली म्हणजे झेल होऊ शकता आणि वन बाउन्स झेल घेतलेला होता. धनंजय राणे फलंदाजीसाठी राजन नेरकरची जागा घेण्यासाठी राजन चिन्हावर बाद झालं. चांगलं पक्षदर्शन पदकाच्या दरम्यान धुमक द्यायला घातलं आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी इंग्रजीत वीज फील्ड करता मराठीत खराब क्षेत्ररक्षण करता आणि मानवी संघाला खवळे लागतात टिपकाने पात्रावर विष्णू असा करतात. चौकार दर्शन बांदेकरच मिळालं आणि नशीब सुद्धा त्यांच्यात साथ देतात जे पराक्रमी असतात. कारण पराक्रमाशिवाय पोळ नसताना चमत्काराशिवाय नमस्कार नसतात. धावसंख्या पोहोचली 74 शेवटचा एक चेंडू शिल्लक पंचविलास पेडणेकर सांगतात काय धमक येताना या चेंडूवर दर्शन बांदेकर नेमकून देवदार पाईकर सोयीचे गोलंदाजी कशावर की विचार केलो विजय पेडणेकर या फटक्यावर निश्चितपणे हात गावाला भरकत नाही.